तीन पात्र म्हणजे तीन पात्र आहेत राम, रावण आणि लक्ष्मण. जेव्हा राम आणि रावणाचं युद्ध होतं त्यानंतर राम रावणाचा वध करतो. या सिच्युएशन मध्ये नाटक तर रावण मरणासन्न परिस्थितीमध्ये पडलेला आहे. म्हणजे अजूनही त्याला मृत्यू मिळालेला नाही आहे. अजून तो जीवित आहे. त्याच्या बाहेर लागला आहे दोन्हीमध्ये. आणि या स्थितीमध्ये राम आणि त्याचा अनुज लक्ष्मण यांचा संवाद चालू आहे. तर आपण ते संवाद पाहूया. लक्ष्मण, रावण मृत्यूच्या अगदी समीप आहे आणि तो अंतिम टप्पा मोजत आहे. मी अनुज लक्ष्मण राहून मरणासन्न स्थित आहे. काही काळच त्याचं जीवन आहे. परंतु प्रिय लक्ष्मण, तुला माहिती आहे का, तो केवळ एक राजा नसून महाज्ञानी, उत्तांड पंडित, तेजस्वी, बुद्धिमान असा महात्मा आहे. राजा राम, तुम्ही जे सांगत आहात म्हणजे ते सत्यच असेल. प्रिय अनुज लक्ष्मण, रावणाकडून तू ज्ञान प्राप्त करा. क्षमा आहे राजा राम, परंतु तो आपल्या जसं वागला त्याकडून काय ज्ञान प्राप्त करावे. राजा रावणाने केले तुमचे कर्म याचं कारण त्याचा अभिमान आहे. तो एक उत्तम शासक आहे. जशी आपली आज्ञा राजा राम, मी जातो रावणाकडे ज्ञान प्राप्त करण्यासाठी. हा प्रिय लक्ष्मण. अशा प्रकारे रामाची आज्ञा घेऊन लक्ष्मण रावणाच्या जवळ उभा राहतो. पण तो त्याच्या मस्तिष्काजवळ उभा राहतो आणि विचारणा करतो. माझे भ्राता श्री रामचंद्रांनी मला ज्ञान प्राप्त करण्यासाठी बराच वेळ होतो पण रावण फक्त कुत्सित हसतो, पण त्याला काहीच उत्तर देत नाही. आणि थोड्या वेळाने लक्ष्मण मात्र उत्तराची अपेक्षा करत तिथेच उभा राहतो आणि पुन्हा विचारणा करतो. लक्ष्मणाचा आणि तुझ्या भ्राता श्री रामाला विचारून रावणाने असे उत्तर दिलेलं लक्ष्मणाला अजिबात आवडलेलं नसतं आणि तो तक्रारीच्या सुरात रामाला सुद्धा विचारायला जातो. फार अहंकारी आहे. त्यांनी मला सांगितलंय की ज्ञान घेणे तू कोणता मी रावणाचं मस्तिष्क हे बघतो ज्ञान देणारा तू असतो. ज्ञान नतमस्तक होऊनच मिळेल. आता मला माझी चूक कळेल. मी पुन्हा जातो रावणाकडे ज्ञान प्राप्त करण्यासाठी. अशा प्रकारे राम लक्ष्मणाची समजूत काढतो आणि पुन्हा त्यास ज्ञान घेण्यासाठी रावणाकडे पाठवतो. आणि यावेळी मात्र रामाचे ऐकून लक्ष्मण रावणाच्या पायाजवळ म्हणजे चरणाजवळ नतमस्तक होऊन उभा राहतो आणि रावणास म्हणतो, क्षमा असावी राजा रावण, आता मला माझी चूक कळाली. कृपया मला ज्ञान द्या. हे बघ लक्ष्मणा, तुला मी महत्वाच्या 3 गोष्टी सांगतो. पहिली शुभ कार्य कधीही लवकर करावी. दुसरी शत्रूचा कधीही करू नाही. तिसरी शत्रूला कधीही कमी लेखू नाही. या 3 तुझ्या चुरत यशस्वी होतो. राजा रावण, तुम्ही जे गोष्टी सांगितल्या ते माझ्या जीवनात खूप महत्वाची गोष्टी आहेत. धन्यवाद.